आमच्या देवाला दुखवलेस तू, आता तुला माफी नाही. ए चला धरा रे याला. हात नका. थांबा हे सगळं, थांबा. त्या कितीही वाईट वागल्या असल्या तरी त्या प्रेग्नेंट, म्हणून काही करू नका. आमच्या आबासनी त्रास दिलायस, आमच्या राणीला इंद्र सरांना वाटेल ती बोललीस. आता आम्ही तुला सोडणार नाहीस. राणी, आज आम्हाला तू अडवू नकोस. हे बघा, मला हात लावायचा नाही. मी प्रेग्नंट आहे. माझं बाळ, त्याला काही जरी झालं ना तर मग लक्षात ठेवा. त्या आपल्याशी चुकीचं वागल्यात, पण आपण त्यांच्याशी चुकीचं वागायचं नाही. जाऊ द्या त्यांना. चल निघा आता इथनं, आणि परत इथं दिसला नाही पाहिजे. तू गद्दार आहेस, गद्दार. चूक केली तुम्ही. हा विक्रांत ना तुम्हाला सोडणार नाहीये. महागात पडणार तुम्हाला. अरे झालं तुझं, चल निघ. फॅक्टरीच्या आजूबाजूला सुद्धा दिसायचं नाहीयेस मला, समजलं? पाप कितीही आवाज करत असलं ना तरी पुण्यापुढे त्याचं काहीही चालत नाही. आणि आबांची पुण्याही आमच्या पाठीशी, त्यामुळे कोणीही आमचं काहीही वाकडं करू शकत नाही. बघताय काय, निघा. चल. Tanisha, thanks yaar. Thanks a lot. कम ऑन, थँक्यू फॉर व्हॉट? हे सगळं मी आपल्या फ्रेंडशिपसाठी केलं. तू अगदी वेळेवर आलीस बाई. आबा, तुमच्याकडे फॅक्टरी परत आलेली बघून लय भारी वाटतंय बघा. बरं चला, आपल्याला एक महत्वाचं काम पूर्ण करायचंय. आता कसलं काम आबा? विसरलास? अरे राणीचा गृहप्रवेश करायचा आपल्याला. अगदी थाटात झाला पाहिजे गृहप्रवेश. हो ऑफकोर्स. चला. विक्रांत, खूप लागले का? मूर्ख आहेस का उर्मिला? डोक्यावर पडलीस का? अरे माझ्यावर काय चिडतोयस तू? तिकडे त्या कामगारांची डोकी फिरली होती, त्याला मी काय करणार होते? हे बघ विक्रांत, आपण एक काम करूयात, तुझी पत्रिका दाखवून घेऊयात. त्याने काय होणार आहे? तुझ्या सोबतच का होतं हे असं? काहीतरी कारण असेल ना? नेहमी होतं का? हे बघ, हे काय झालं ना ते इतकं नाही झालंय. तो चेक दिसतोय ना, करोडोचा आहे, काही झालेलं नाहीये. अरे पण काय पण? आज काही बडबड करत बसते. चल औषध लाव. बर्फ पण नाही आलाय. जा बघ आला हो. बर्फ. आला बर्फ आला. येस 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 येस, बर्फ आला विक्रांत. हे घे.
मूर्ख आहेस का तू? तुला ना त्याच्यासोबत परत पाठवून द्यायला हवा होता. मला बर्फ मी शेकायला मागवला होता. तुला काही वाटत नाहीये माझ्याबद्दल? एवढं लागलंय, काहीच नाही वाटत, लाज नाही वाटत आहे? हे विक्रांत, माझ्यावर काय चिडतोस रे? नाही आलं लक्षात माझ्या. काय येतं तुझ्या लक्षात? विराट, हे बघ, तू मला ठरवलं असतंस ना तर आज मला वाचवू शकली असतीस. अरे मी काय करणार होते? माझ्या पोटात बाळ आहे, मला काही करू नका, बाळ आहे माझ्या पोटात. हे नाटक बाजूला जाऊन करण्यापेक्षा माझ्या इथे येऊन केलं असतंस ना तर लोकांनी हात सुद्धा नसता लावला. अरे नाही सुचलं मला त्यावेळेला, नाही कळलं. काय कळतं तुला? काहीच नाही सुचत, काहीच नाही कळत. कोण काय बघते, जा आईस पॅक घेऊन ये. कधी कधी तर असं वाटतं ना, त्या हुकमाच्या राणीपेक्षा हिचाच जीव आधी घ्यावा. तुम्ही आलात, खरंच बरं वाटलं. आता मंगला सजवायला घ्या. घर खूप छान आहे. ब्युटिफुल प्लेस. थँक्यू. बरं इंद्रा राणी, जावा तुम्ही दोघंही तयार व्हा, तोपर्यंत आम्ही इथली तयारी बघतो. जावा. हो. चल. सुरेखाताई या. मी हे ठेवून आलो. मी आले, पाणी आणते. थँक्यू. वेलकम. तू याआधी कधी घरी आली नाहीस ना? फॉरेनला असते. अच्छा. मग आता कुठे असतेस? मुंबईत. अच्छा. माझं हेड ऑफिस तिकडे आहे. आय ट्रॅव्हल अ लॉट. तनिषा, तू आमच्याकरता जे काही केलंयस ते उपकार मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. आबा, उपकाराची भाषा वगैरे नको ना प्लीज. अगं खरं तेच बोलतायत ते. तू ना अगदी देवासारखी धावून आलीस. हे असं बोलणार असाल तर मी जाते. हा. नाही नाही, हा असं बरं जाऊ देऊ तुला आम्ही. अगं आमच्या घरची पाहुणी आहेस तू. तनिषा, या रत्नाबाईनी, इंद्राची काकी. नमस्कार. नमस्कार. ज्याने फॅक्टरी विकली तो तुमचा मुलगा का? हो. आणि हा अजित, इंद्राचा धाकटा चुलत भाऊ.